जे काही करायला लागेल ना ते मी सगळं करीन. हे ठणठणीत बरे झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. मी डॉक्टरांशी बोलतो, त्यांच्याकडनं काय डिटेल्स आहेत ते घेतो. तुला येऊन सगळं सांगीनच. ओके. काय नशीब घेऊन आलेत भाऊजी. जिथे निवडणुकीच्या प्रचारासाठी धावपळ करायची होती तिथे आता केमोथेरपीसाठी पळावं लागणार. सगळा बेत पार कळला ना. आता काय, भाऊजींची काळजी घ्या आणि काही मदत लागली तर मला कळवा. कुठे बाहेर निघालायस? हो, वाकनीसांना मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायला सांगितली होती. शहरातले सगळ्यात मोठे ऑन्कॉलॉजिस्ट आहेत ते, कॅन्सर स्पेशलिस्ट. काही महत्वाच्या टेस्ट करून घ्यायचे आहेत. निघालोय. तू येतेस ना बरोबर? अरे विसरलेस, ऍक्च्युली मलाही एका अर्जंट कामासाठी बाहेर जायचंय. आय हॅव टू गो. सो सॉरी. म्हणजे तू आता लगेच चालली आहेस? माझ्या बरोबर हॉस्पिटलला येत नाहीयेस? अरे वामन दादा आहेत ना तुझ्या बरोबर. तुला हवं तर वाकणीचं नाही घेऊन जा. मी असायलाच पाहिजे याची काही गरज नाहीये ना. प्लीज प्लीज जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. माझा खरंच खूप नाईलाज आहे रे. मला उशीर होतोय. हा, मी निघते. येते मी येते ना. मला खरंच यायचं आहे आणि डॉक्टरांना सुद्धा काही काही गोष्टी विचारायच्या. मला येऊ देत ना. नाही नकोच. मी सांगेन ना तुला आल्यानंतर काय काय होतं ते. वामन, ती यायचं म्हणत असेल तर येऊ देत तिला. तुम्हाला कधीच माझं पटत नाही ना, पण प्लीज यावेळी माझं ऐका आणि मी सांगते तसंच करा. भाऊजींना जाऊन सांगा की त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि छान रमावतीला जाऊन राहावं आणि इथला सगळा कारभार अहिल्याच्या हातात द्यावा. हे बघा, मी तुम्हाला खात्री देते, मी त्यांच्यापेक्षाही चांगलं काम करून दाखवेन. कठीण आहे. अहो, कठीण आहे. साहेब, रिपोर्ट नेगेटिव्ह आले. साहेब, बातमी वाईट आहे, पण डॉक्टर म्हणालेत काहीतरी मार्ग निघू शकतो. व्यवस्थित आणि वेळेत औषधोपचार केले तर हा आजार बराही होऊ शकतो. काळजी करू नका. मी कायम आहे तुमच्या बरोबर. नीता जानकीने डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्यात आता. त्यामुळे आपल्या लग्नाचा मार्ग मोकळा झालाय. लवकरात लवकर लग्न करून टाकू आपण. मला असं वाटतं की तू आता थोडा आराम करावास. तुला खरंच आरामाची गरज आहे. आपण या विषयावर नंतर सविस्तर बोलूया. येते मी.